एका भयान काळोख्या रात्री सैरावैरा वारा वाहत होता. त्यात पावसाचे थैमान. दूरवर फक्त आणि फक्त स्मशान शांतता. अशात एका झोपडीत फक्त एकच दिवा शांतपणे तेवत होता. त्या दिव्याचा प्रकाश इतका लख्ख होता की पाहणाऱ्या प्रत्येकाला तो मायेचा आसरा वाटत होता. अशा या भयान काळोखी गारठ्यात प्रत्येकजण मायेची ऊब शोधत त्या दिव्याच्या आडोशाला येत होता आणि तो दिवाही सर्वांना मायेची ऊब देत होता. त्या दिव्याला होणाऱ्या वेदना त्या फक्त त्यालाच माहीत होत्या. तरीही त्याची कुठेही तक्रार न करता हसत हसत तो सर्वांना मायेचा प्रकाश देत होता. बांधवांनो, माता रमाईचाही त्याग या दैदिप्यमान दिव्यासारखाच आहे. बाबासाहेब तुमच्या आमच्यासाठी बाप झाले, तर माता रमाईने संपूर्ण समाजातील शोषित पीडित लेकरांना मायेनं पदरात घेऊन आईची माया दिली. अत्यंत हाल अपेष्टा सोसल्या, कधीच कुठलीही तक्रार केली नाही आणि भीमवादळाचा हात हातात धरून शेवटपर्यंत साथ दिली. सौ सविता बनसोड यांच्या लेखणीतून अवतरलेली, गायक व संगीतकार नितीन गायकवाड यांच्या ओजस्वी स्वरांनी सजलेली ही रमाई ऐकूयात. भीमा तो बाप झाला, भीमा तो बाप झाला, माय झाली ती रमाई. भीमा तो बाप झाला, माय झाली ती रमाई. वंचितांच्या जीवनाची, वंचितांच्या जीवनाची साय झाली ती रमाई. भीमा तो बाप झाला. सावरी ती भीमाची त्यागमूर्ती स्वाभिमानी. सावरी ती भीमाची त्यागमूर्ती स्वाभिमानी. त्यागमूर्ती स्वाभिमानी. भीमाच्या लेखणीचा, भीमाच्या लेखणीचा न्याय झाली ती रमाई. वंचितांच्या जीवनाची, वंचितांच्या जीवनाची साय झाली ती रमाई. भीमा तो बाप झाला.
तग मग साहण्याला वादळाशी झुंजण्याला दुःख तग मग साहण्याला वादळाशी झुंजण्याला भिंगरी सम चालणारा भिंगरी सम चालणारा पाय झाली तीरमाई वा भीमा तो बाप झाला. राहिला ऐटीत बाबा ती सदाही फाटकी पण राहिला ऐटीत बाबा ती सदाही फाटकी पण ती सदाही फाटके पण कोट झाला बाभीमा तर कोट झाला बाभीमा तर टाय झाली तीरमाई वंचितांच्या जीवनाची वंचितांच्या जीवनाची साय झाली तीरमाई बाप भीमा तो बाप झाला.